नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण अस्पृश्यांना समानतेची द्वारे खुली करणारा 14 तळे सत्याग्रह याबद्दल बोलणार आहोत। आज ह्या ऐतिहासिक स्मृतींचा संघर्षमय लढ्याला 98 वर्षे पूर्ण झाले आहे। महाड क्रांती दिन, ज्याला महाड सत्याग्रह म्हणूनही ओळखले जाते, हा भारताच्या सामाजिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 20 मार्च 1927 रोजी महाराष्ट्रातील महाड येथे घडलेल्या या घटनेने भारतीय समाज व्यवस्थेतील जातीय भेदभाव आणि अस्पृश्यते विरुद्ध एक मोठा आवाज उठवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह पार पडला, ज्यामध्ये दलित समाजाने सार्वजनिक चौदार तळाच्या पाण्याचा वापर करण्याचा हक्क मिळवण्यासाठी आंदोलन केले। हा तळ ब्राह्मण समाजाच्या मालकीचा होता आणि अस्पृश्यांना त्याचा वापर करण्यास मनाई होती। ब्रिटिश भारतातील जातीय व्यवस्था अत्यंत कठोर होती। अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यासाठी, मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि इतर मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले होते। डॉक्टर आंबेडकर यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले आणि महाड येथे अस्पृश्य समाजाला सार्वजनिक तळाचा पाण्याचा वापर करण्याचा हक्क मिळवणं यासाठी सत्याग्रहाचे आयोजन केले। 20 मार्च 1927 रोजी महाड येथे हजारो दलितांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 14 तळाचा पाण्याचा वापर केला। ही घटना एका क्रांतीच्या समान होती, कारण याने जातीय व्यवस्थेच्या मूळ धारणावर प्रहार केला। या सत्याग्रहाने समाजातील उच्च जातीच्या विरोधाला सामोरे जावे लागले, परंतु त्याच वेळी दलित समाजाला आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली। महाड क्रांती ही केवळ पाण्याच्या हक्कासाठी केलेली लढाई नव्हती, तर ती भारतीय समाज व्यवस्थेतील जातीय भेदभाव आणि अस्पृश्यते विरुद्ध केलेली एक क्रांतिकारी पाऊल होती। या आंदोलनाने भारतातील दलित आणि वंचित समाजाला त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली। डॉक्टर आंबेडकर यांनी या आंदोलनाद्वारे अस्पृश्यतेचे प्रथा आणि जातीय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला। या आंदोलनाचा प्रभाव केवळ महाड पुरताच मर्यादित नव्हता, तर त्याने संपूर्ण भारतातील सामाजिक चळवळींना गती प्रदान केली। यानंतरच्या काळात दलित समाजाने शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वासाठीही आपले हक्क मागण्यास सुरुवात केली। महाड क्रांतीने भारतीय राज्यघटनेत समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांचा पाया घेतला। महाड क्रांती दिन हा केवळ एक ऐतिहासिक घटनेचा दिन नसून तो समाजातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्याचं प्रतीक आहे। या दिवसाच्या निमित्ताने आपण डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या स्वप्नाला स्मरण करू शकतो। त्यांच्या संघर्षामुळेच आज दलित समाजाला समाजात समान स्थान प्राप्त झाले आहे। महाड क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी समाजातील भेदभाव आणि असमानता विरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेल्या सामाजिक क्रांतीच्या मार्गावर चालत राहावे। महाड क्रांती दिन हा भारताच्या सामाजिक इतिहासातील एक स्वर्णिम पान आहे। या दिवसाने समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला। डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या संघर्षाला आपण सलाम करूया आणि एक समतावादी समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करूया। जय भीम, जय भारत।